जय जय राम हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय 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 राम 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 कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवुनिया तुळसी हार गळा कासे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिक वस्तू भवने विराजित तुळसी हार गळा कासे विदंबर तुळसी हार गळा कासे विदंबर आवडी निरंतर हेची ध्यान तुका म्हणे काही तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रघुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ
तुका म्हणे काही न मागे आणिक हो 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 तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागो आणिक तुका म्हणे काही न मागो आणिक हो 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 तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम आहा गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम हो गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम हो हो गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी प्रेम सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम हो गोड तुझे रूप गोड तुझे बार खुमाई जय जय बार खुमाई हरे जय जय हरी हरि जय हरि जय पाहता लोचनी सुख झाले हो साजने हो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
आवडी तू हा विठ्ठल बलवा तू हा माधव बलवा सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी मारा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी मारा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी मारा हाचे आगर बापर कुमा देवी हे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बरा तो हा विठ्ठल गरबा तो हा माधव हे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तू हा विठ्ठल बलवा तू हा माधव बलवा जय जय राम जय जय राम जय 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 राम जय जय राम जय हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय 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 राम संत चरण रज लागता सह संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय संत चरण रज लागता सहज 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 वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे घडो घडी वाढू लागी घडो घडी वाढू लागी कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे कंठी प्रेम दाटे निरलोटे प्रेम दाटे नैनी नीरलोटे कंठी प्रेम दाटे नयन निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप दई प्रगटे राम रूप दई प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे घडू घडी वाढू लागी दुःख घडू घडी वाढू लागी तुका म्हणे साधन सुलभ घुमटे 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 परी उपतिष्ठे पूर्व पुण्य हरि उपतिष्ठे पूर्व पुण्य हरि उपतिष्ठे पूर्व पुण्य तुका म्हणे साधन सुलभ घुमटे तुका म्हणे साधन सुलभ तुका म्हणे साधन सुलभ घुमटे साधन सुलभ घुमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य हरि उपतिष्ठे पूर्व पुण्य हरि उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी मग नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे सुख घडू घडी वाढू लागी सुख वाढो
कुमाई गोवा संत चरण रज लागता सहज 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 संत चरण लागता सहज संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाये वासनेचे बीज जळोनी जाये मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी वासनेचे बीज जळूनी जाये वासनेचे बीज जळूनी जाये मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी संत चरण रज लागता सहज 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 वासनेचे बीज जळोनी जाये वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाये वासनेचे बीज जळोनी जाये मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी वासनेचे बीज जळोनी जाये वासनेचे बीज जळोनी जाये मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी
विठ्ठल 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 सद्गुरु बोधराज महाराज की जय, चंद्र भगवान की जय। विठ्ठल 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 संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय। मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटी हृदयी प्रगटी रामरूप। मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। तुका म्हणे साधन सुलभ गुमटे परे उपतिष्ठे पूर्व पुण्य। मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी। या वारकरी संताचिया जेने पंढरी सारिखाची आपुला दामनगाव केला। वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला। त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातीला। विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय। मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांचं वर्णन करणारा आणि पांडुरंगाच्या रामनामाचं वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। पवित्र भूमी असणाऱ्या पंढरपूर क्षेत्रामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येमध्ये संपन्न होतोय। त्याच्या पर्व काळावर आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुरु बजरंग बुवा बोधले महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा रामायणामृत चरित्र चिंतन सोहळा आणि त्यातील आजचा पौष शुद्ध द्वादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा पर्व काळाचा दिवस आहे। आणि या दिवशी सकाळच्या प्रहरामध्ये श्री गुरु आमचे आजोबा बजरंग बुवा बोधले महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि राम मंदिराचा जो सोहळा अयोध्येमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय त्याच्या निमित्ताने आजचं सकाळचं कीर्तनाची सेवा
माझ्याकडे आहे. विठ्ठल 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 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये दोन्ही भूमिका व्यक्त करतात. हा अभंग संतपर प्रकरणातला आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी एक पद्धतीचा कार्यकारण भाव सांगितलेला आहे. वासनेचे बीज जळून जाय हे व्हायचं असेल तर काय करा, संत चरण रज लागता सहज. म्हणजे आपल्या ठिकाणची वासना आणि त्याचं बीज आहे अज्ञान. हे अज्ञान जर जळून जायचं असेल तर त्याच्याकरता मार्ग मात्र तुकाराम महाराजांनी अगदी साधा सोपा सांगितला, संत चरण रज लागता सहज. मला या अभंगामधल्या काही शब्दांचा विचार करताना तुकोबारांच्या वाङ्मयाचं मोठं आश्चर्य वाटतं की तुकाराम महाराजांनी जे फल सांगितलंय ते फल फार मोठं आहे आणि त्याच्याकरता लागणारं साधन सांगितलंय ते साधन मात्र फार सर्वसामान्य पद्धतीचं सांगितलेलं आहे. कारण त्याच्यातले दोन शब्द फार महत्वाचे आहेत बघा. साधनाचे, अभंगाच्या पहिल्या चरणातला पूर्वार्ध साधनाचा आहे आणि अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध हा साध्याचा नामफलाचा आहे. कारण वासनेचे बीज जळून जाय हे फल आहे ना. बीज या शब्दाचा अर्थ मूळ आणि वासनेचं मूळ काय आहे तर अज्ञान आहे. वासना निर्माण होते याचं मूळ काय आहे तर अज्ञान. यालाच अविद्या म्हटलं, यालाच माया म्हटलं. आत्मस्वरूपाविषयी असलेल्या अज्ञानानेच या सगळ्या विकारांची निर्मिती आहे ना. या सगळ्या विकारांची निर्मिती होते हे त्याचं कारण आहे. नाहीतर आणखीन वेगळ्या शब्दामध्ये सांगतो, जी वासना निर्माण होते या वासनेला कारण काय तर विकार. या वासनेला कारण काय विकार. विकाराला कारण काय रजोगुण आणि रजोगुणाला कारण काय अविद्या. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला जो उपदेश केला, कारण त्या अर्जुनाने जे देवाला विचारलं होतं, देवा अथ केन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषः, का म्हणून या समाजातील मनुष्य हा पाप करण्याकरता प्रवृत्त होतो. पाप काय आणि पुण्य काय हे कळतंय ना आपल्याला, तरी परंतु माणसाची प्रवृत्ती पुण्याकडे जास्त आहे का पापाकडे जास्त आहे? पापाकडे आहे ना. हे गमत अशी आहे, हे पाप आहे हे कळूनही ते करण्याकरता प्रवृत्ती जास्त आहे. आता याच्यापेक्षा अडाणी आणखीन काय सांगायचं. हे कळू नाही, हे पाप आहे हे कळू नाही, ते माणूस त्याच्याकडे प्रवृत्त होतो. बरं, मुळात पाप म्हणजे तरी काय पुण्य म्हणजे तरी काय. तुकोबारांचे शब्द असे आहेत, पुण्य ते परोपकाराय, पाप ते परपीडा. पुण्य म्हणजे परोपकार करणं आणि परपीडा करणं म्हणजे पाप. इतकी सोपी व्याख्या सांगितली. दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे आणि दुसऱ्यावर उपकार करणं हे पुण्य. किती सोपी व्याख्या सांगितली बघा. समजा हेही नाही कळाली तर सोपं सांगतो. पंढरपुरामध्ये कीर्तन ऐकायला बसणं हे पुण्याचं का पापाचं? या मंडपात आता तुम्ही कीर्तन ऐकायला बसायला लागला, पुण्याचं का पापाचं? पुण्याचं. कीर्तन ऐकून जाता जाता दुसऱ्याची चप्पल घेऊन गेलात, जाणार नाही तुम्ही पण घेऊन गेलात. त्यातल्या त्यात महाराजाची तर चप्पल घेताना लोक म्हणतात प्रसाद आहे, कशाचाही असतो वे, काही घेऊन जातात लोक. बरं, पाप आणि पुण्य. पाप आहे हे कळतंय तरी मनुष्य प्रवृत्त होतो. मी दुसरं उदाहरण देतो. तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं तंबाखू खाणं हे आरोग्याला, लिहिलेलं असतंय का नाही, पण ते वाचत वाचत माणसं खातात. किती विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अर्जुनाने हा प्रश्न विचारला देवाला, देवा आता केन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषः, असं काय आहे की मनुष्य पाप करण्याकरता तयार होतो? का म्हणून तयार होतो? भगवंतानी जे उत्तर दिलं ते उत्तर असं आहे, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा. अरे अर्जुना, मनुष्य जो पाप करायला तयार होतो त्याचं कारण आहे माणसाच्या आत असलेली वासना माणसाला गप्प बसू देत. माणसाची वासना ही माणसाला पापाकडे प्रवृत्त करते.
पाप आहे हे कळू नाही त्याची वासना माणसाला गप्प बसू देत नाही. ऐका, म्हणजे हे फार विशेष आहे. मी तुम्हाला त्याची उदाहरणं, रामायणच आता आहे तर रामायणातला एक दाखला देतो. खरं तर त्या सीतेला घेऊन यावं आणि तो आणावं अशी इच्छा शूर्पणखेनी जरी रावणाजवळ व्यक्त केलेली असली तरी रावण खरं तयार होत नाही बरं का या गोष्टीला. तुम्ही जरा पहिलं ऐका. आता हे प्रकरण मोठं आहे. म्हणजे ते कान नाक कापले त्या शूर्पणखेचे. ती शूर्पणखा रावणाकडे गेली आणि मग त्या शूर्पणखेनी रावणाला सांगितलं. त्याने विचारलं काय झालं काही नाही. त्याने सांगितलं आणि तिनं मग शेवटी सांगितलं की ते जाऊ दे, ते रामाने माझे कान नाक कापलेले आहेत, त्याच्याबरोबर तू चल म्हटले भांडायला, त्याच्याबरोबर मारायला, त्याला मारायला चल. मी त्याला सांगून आली आहे. त्या लक्ष्मणाने माझे जे काय कान नाक कापले त्या लक्ष्मणाला रामाला म्हटले, त्या दोघांनाही म्हटले मारायचं चल. शूर्पणखेने हे शब्द वापरल्यानंतर तसं तर रावण तयार होत नाही अगोदर. कारण रावण म्हणतोय की ज्या अर्थी त्या लक्ष्मणाने किंवा रामाने हिचे नाक कान कापले त्या अर्थी हिच्याकडूनही काहीतरी चूक झाली असेल. कारण त्याला माहित होता आपल्या घरातली माणसं कशी आहेत, माहित असतं माणसाला. त्याला माहित होतं ही आपलीच बहीण आहे म्हणले हिनंही काहीतरी चूक केली असेल, विनाकारण कशाला कोण कोणाला. त्यामुळे रावण तयार होत नाही. ऐका, रावण तयार होत नाही. तरी ती शूर्पणखा म्हणते नाही नाही तू चल. ते म्हणतं बरं बघू म्हणतो. आणि मग सरती शेवटी त्या शूर्पणखेनी असं सांगितलं की दादा जाऊ दे म्हटले, त्याचा नाही विषय, पण मला असं वाटतं की ती रामाची जी सीता आहे का नाही, ती सीता मोठी सुंदर आहे, फार सुंदर आहे, आणि ती माझी वहिनी असावी म्हणजे तुझी बायको असावी असं मला वाटतंय म्हटलं. हे ऐकल्यानंतर सुद्धा रावण म्हणतो माझ्याकडे काही कमी आहेत का परत एक भर टाळायला. रामायणात उल्लेख केला जातो 80,000 बायका म्हणे. ते मला त्या सगळ्या सत्य असत्य त्या जायचं नाहीये. 80,000 म्हणलं कशा करतात, नको. बघा म्हणजे मला काय सांगायचं आहे, रावण हे करायला तयार होत नाही हे अगोदर मला दाखवायचं आहे, नको आहे. मग शेवटी ती शूर्पणखा म्हणते नाही ती सीता फार सुंदर आहे, ती तुझ्या बरोबर असावी, इथं आपल्या महालात असावी. रावण म्हणतो काय करताय, नाही गरज नाही. शेवटी शूर्पणखेनी असं सांगितलं की ठीक आहे दादा घेऊन नको येऊ, पण बघायला काय हरकत आहे. ते काय म्हणते, सीतेला बघायला काय, एकदा बघून तरी घे. माणसाच्या मनात मोह निर्माण करणारी जी वाक्य असतात ना ती असली काही वाक्य असतात. आणि शूर्पणखेनी सांगितलं एकदा पाहायला काय हरकत आहे, पाहून घ्यायला काय हरकत आहे. आणि मग शेवटी रावणाचं मन त्या पाहून घ्यायला हरकत काय आहे या वाक्यामध्ये गुंततं आणि बघण्याकरता म्हणून जायची तो तयारी दाखवतो. असं आहे महाराज. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी एक उदाहरण द्यायचे. गुरुजी आता ज्यांनी गुरुजींना ऐकलं पाहिलं त्यांना कळत असेल. आमच्या गुरूंचे गुरु, मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं वैकुंठवासी गुरुवरी हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्ष पाठशाळा, आणि त्यांचे ते गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी. आता गुरुजींचा अधिकार मोठा. आता आमच्या दुर्भाग्याने आम्हाला बघायला मिळाली नाहीत गुरुजी, पण गुरुजींचा जो फोटो आम्ही पाहतो, गुरुजींची जी ताकद आहे. आता ही जुनी मंडळी तुम्ही त्यांना बघितलंय, त्यांचं नाव ऐकून आहात. चातुर्मासात राहणाऱ्या मंडळींना तर असं सांगतात की गुरुजी गेल्यानंतर अनेक लोकांनी चातुर्मासाला यायचं बंद केलं म्हणे, इतका तो गुरुजींचा चातुर्मास चालायचा. वृत्तीप्रभाकर नावाचा ग्रंथ गुरुजी फार सुंदर सांगायचे. गुरुजी एक उदाहरण द्यायचे. गुरुजींची उदाहरणं थोडी कडक होती, मुळातच त्यांचं वागणं कडक होतं, तपश्चर्या होती त्याची. तर गुरुजींनी एक उदाहरण असं दिलं. गुरुजी काय म्हणायचे, काय झालं म्हणे, कापडाच्या दुकानापुढे म्हणजे ते साड्यांचा सेल लावलेला होता. साड्यांचा मोठी साड्या सगळ्या ठेवलेल्या होत्या. साड्यांच्या दुकानात साड्या भरपूर होत्या. म्हणजे बाहेर काही साड्या अडकवलेल्या असतात अशा दिसण्याकरता म्हणून. आणि मग एक बाई साडीच्या दुकानापुढनं चालली, एक बाई साड्यांच्या दुकानापुढनं चालली. आता साड्यांच्या दुकानापुढून जात असताना बाईनं साड्यांच्या दुकानातल्या साड्याकडे पाहिलं नाही असं होईल का? साड्याच्या दुकानापुढनं जाताना साडीकडे बघितलंच नाही असं होईल का? गुरुजी असं म्हणायचे. गुरुजी बरं का, रंगनाथ महाराज गुरुजी असं म्हणायचे, साड्याच्या दुकानापुढं जात असताना साड्यांकडे जर बघितलं नाही तर ती बाईच नाही म्हणायची असं गुरुजी म्हणायचे. तुम्ही माझ्याकडे रागानं बघू नका, गुरुजी म्हणायचे. का? सहज साड्यांकडे लक्ष जातच. अहो स्त्रीला सगळ्यात आवडीची असते ती साडी, ती बघणारच. ते बाईनं साड्यांच्या दुकानाकडे बघितलं, साड्याकडे बघितल्याबरोबर तो साड्याचा दुकानदार जर होता तो दुकानदाराने सांगितलं, ओ मावशी या की.
ती म्हणली नको. नाही नाही, नवीन गाठ आली आहे कालच, नवीन तिकडला सुरतचा माल आलाय, बडोद्याचा माल आलाय, नवीन आणले तिकडलं तामिळनाडूकडून नवीन जरीच्या साड्या आलेल्या आहेत, नवीन. ते नको, परवाच महिन्यापूर्वी आले होते आणि साड्या घेतल्या होत्या, आता काय करताय, नको. अहो नाही नाही घ्या तरी. शेवटी ती बाई म्हणते नाही नाही पैसे आणलेले नाहीत. तो दुकानदार म्हणतो अहो काय पैसे, एवढं तुम्ही तुमचे आमचे संबंध कमी आहेत का, काय त्याला पैसे कुणी विचारले तुम्हाला, पैशाचा विचार करू नका तुम्ही फक्त. तरी ती बाई म्हणते नको. आणि सरते शेवटी तो दुकानदार असा म्हणतो बघायला काय हरकत आहे, पाहायला तरी हरकत नाही. काय म्हणतो तो कापडाचा दुकानदार, बघायला काय हरकत आहे. आणि म्हणून पाहिला म्हणून ती बाई साड्याच्या दुकानात जाते आणि 10 साड्या घेऊन बाहेर पडते. पाहिला म्हणून 10 साड्या घेऊन जास्त झाले काय, असं एवढं होत नाही काय, चला तुम्ही माझ्या बरोबर साड्याच्या दुकानात बघू, असं कुठं होत असतं काय. आता तुम्हाला वाटायला लागलं जास्त झाल्या, जरा नवीन बायांना विचारा. तुम्हाला आता वाटायला लागलं, तुम्हाला कारण तुम्ही पंढरपुरात आल्यामुळे म्हणायला लागला जास्त झाल्या. अहो साड्या कुणाला नको वाटतात, प्रत्येकाचा कपडे कुणाला नको वाटतात. वृत्ती आपली अशी आहे, प्रापंचिक माणसाच्या दृष्टीने बोलतो, साधकाचा सोडा. जो पारमार्थिक आहे त्याला अभिलाषा राहत नाही ती गोष्ट सोडा. पण प्रापंचिक माणसाला अभिलाषा थांबली का, प्रापंचिक माणसाची इच्छा थांबते का, नाही ना. पारमार्थिक मनुष्याची इच्छा थांबते किंवा तो इच्छा थांबविण्याकरता प्रयत्न करतो, हा त्याचा साधकपणा आहे आणि तो करावा हे तितकंच खरं आहे. पण रोज जो गुरफटलेला आहे प्रपंचामध्ये त्याला काय माहिती महाराज याच्यातलं, तो त्याच्यामध्ये जनतरी देखे गुंतले संसारी स्मरण तो त्यांचे त्याशी नाही, असा माणूस आहे ना या जगात, त्याला काही माहित नसतं. आजच्या दिवशी राममूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे हे सुद्धा ज्याला माहित नाही अशी माणसं आहेत, काही काही आहेत ना, काही नाही असं नाही. काय आज नेमकं म्हणतात लोक, म्हणजे त्यांना माहित नसतं. जनतरी गुंतले. बाई दुकानात जाते आणि साड्या घेऊन येते, पाहायला म्हणून गेल्यानंतर मोह निर्माण होतो. त्या शूर्पणखेने रावणाला सांगितलं बघायला काय हरकत आहे, आणि मग पाहण्याची इच्छा झाली आणि मग ते सीता अपहरणासारखं दुष्कृत्य तिच्याकडून घडलं. मुद्दा माझा काय आहे की मनातली वासना माणसाला गप्प बसू देत नाही. ही वासना निर्माण कशामुळे होते तर विकारांमुळे होते. ही वासना निर्माण कशामुळे होते, काम क्रोधाधिक या विकारामुळे. हे काम क्रोधाधिक विकार कशामुळे निर्माण होतात तर रजोगुणामुळे. आणि हे गुणच कशामुळे निर्माण होतात तर अज्ञानामुळे. आणि म्हणून पापाचं किंवा वासनेचं मूळ काय असेल तर ते अज्ञान आहे, आणि ते अज्ञान जळोनी जाय. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून अज्ञान जळून जाय असं व्हायचं असेल तर काय करावं लागेल, कशाने जळून जाईल, हे जळून जाईल कशाने. बरोबर. तरी पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी अनेक वेळेला सांगत असतो, तुकोबा ज्ञानोबारांच्या शब्दामध्ये म्हणजे वासनेचे बीज जळोनी जाय म्हटलंय. जळोनी हे जळणं फार महत्वाचं असतं महाराज. निघून जाणं वेगळं, जळणं वेगळं. निघून जाणं, जळणं म्हणजे मी विनोदाने म्हणत असतो मरणं, वारणं. वारली वारली मिली जळाली, बरोबर आहे. आपल्याकडे निघून जाणं आणि वारणं याच्यात फरक आहे ना. मी गमतीने सांगत असतो, निघून गेलेली 8 दिवसात माघारी येते, पण मेलेली येते काय, नाही ना. मिली म्हणजे जळाली, संपलं, परत राहत नाही. तुकोबारांचे शब्द गोड आहेत पहा. उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. नाही का, चिंता वारली. तसं वासनेचे बीज जळोनी जाय. महाराज सांगतात हे बीज नाम अज्ञान. कारण याचं आणखीन एक उत्तर आहे, जळणं हे मुळासकट असतं. विठ्ठल 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 महाराजांना विचारलं जळणं हे मुळासकट असतं आणि आपल्याला लागलेल्या रोगाची निवृत्ती ही मुळासकट व्हावी, मुळासकट जावं, ते राहू नये, शिल्लक राहू नये.
कारण असं आहे, ते शिल्लक राहिलं की ते पुन्हा वाढत राहतं. कोणती गोष्ट शिल्लक राहिली की काय असते, ती वाढत राहते. त्यामुळे शिल्लक माणसाने ठेवू नये. शिल्लक हा माणसाने ठेवू नये. आपल्याकडे वर्णन अशी केली जातात की अग्नी कधी शिल्लक ठेवू नये. अग्नी थोडा जरी शिल्लक राहिला तरी ते काय करतो, ती वाढत राहतो. अग्नी कधी शिल्लक ठेवू नये. एक. दुसरी गोष्ट सांगितली, कर्ज कधी शिल्लक ठेवू नये. ते कर्ज काय करतं, थोडं 10,000 रुपये घेतले होते, 8,000 दिले की 2,000 राहू द्या, परत देतो. हे राहिलेलं वाढत राहतं. बरोबर आहे का नाही? ते जे राहिलेलं असतं का नाही, शिल्लक ठेवून. कर्ज कधी शिल्लक ठेवू नये. अग्नी कधी शिल्लक ठेवू नये. कर्ज कधी शिल्लक ठेवू नये. आणि तिसरा मुद्दा सांगितलाय, शत्रू कधी शिल्लक ठेवू नये. ऐका, शत्रू शिल्लक राहिला, तो थोडा जरी राहिला तरी तो वाढतो. ऋणशेषम अग्निशेषम शत्रुशेषम पुनः पुनः प्रवर्धनते, अशी भाषा दिली शास्त्राने. पुनः पुनः प्रवर्धनते या शब्दाचा अर्थ आहे वाढ होते. म्हणजे अग्नी राहिला की तो वाढतो, कर्ज राहिलं ऋणशेषम ते वाढतं, आणि शत्रू राहिला तरी वाढतो. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी रावणाला मारलं, सगळं खरं आहे. रावणाला मारलं, ते विभीषणाला राज्य दिलं, आले, झाले रामराज्य. काय उन्हे अम्मासी, राम सिंहासनावर बसले, सगळं झालं. रावणाला मारलं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागले की सगळ्याला मारलं, पण एक मात्र असुर शिल्लक होता तिथं. आणि मग माघारी आल्यानंतर रामचंद्र प्रभूंना कैकेयी जवळ गेली. कैकेयीने विचारलं, रामा, छान झालं, झालं ते झालं, सगळं जाऊ द्या, विसरून जाऊ, पण रावणाची लंका सोन्याची म्हणून कळालं. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, हो आई आहे. कैकेयीने सांगितलं, रामा, मला ती सोन्याची लंका बघावी असं वाटायला लागलंय, जमेल का? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, काय अवघड आहे, तिथं जी बसवलेलं आहे ते आता आपलाच माणूस आहे, आपणच त्याला खुर्चीवर बसवलंय, त्यामुळे आता आपली सत्ता आहे, नाही का? आपणच बसवलंय, आपलाच आहे म्हटले. मग जमेल, हो जमेल, काही हरकत नाही. पुष्पक विमान घेतलं आणि म्हणे कैकेयीला परत माघारी पाठवलं ते लंका बघण्याकरता. कैकेयी लंका बघण्याकरता आली, पण कैकेयीने लंका बघितली नाही. लंका बघता बघता कैकेयीच्या लक्षात आलं की इथं एक असुर शिल्लक राहिलाय. सगळे जरी आता मारले गेले आणि विभीषण तर आता कोणाचा झालाय, रामाचा झालाय. याचा अर्थ इथं कोणी राहिलं नाही असं नाही, एक राहिले, आणि त्याचं नाव होतं मूळकासूर. तिथं पशर्या करत बसलेलं होतं. कैकेयीनं त्याला शोधून काढलं, आणि त्याला सांगितलं, तुला माहिती आहे का काय काय घडलंय? ते म्हणलं, काय काय घडलं? मग ते सगळं रामायण सांगितलं कैकेयीनं. आणि या सगळ्याचं मूळ कोण आहे तर राम आहे म्हटले. त्या रामानं असं केलंय म्हटले, बघ काही जमतंय का? किती विचित्र कैकेयी आहे. म्हणून कैकेयी नाव आजही घेत नाहीत कुणी. आहे का कैकेयी नावाची एखादी बाई सापडते का? मला सांगा. स्वभावाच्या सापडतील, ती गोष्ट निराळी, पण बाई सापडते का नावाची? कैकेयी नाही. नाव हद्दपार झालं, कोणी घेत नाही कैकेयी नाव. त्या कैकेयीनं पुन्हा जाऊन मूळकासुराला शोधलं, आणि मग ते मूळकासूर पुन्हा रामचंद्र प्रभूवर स्वार झाला. पुन्हा रामाचं आणि मूळकासुराचं युद्ध झालं. पुन्हा रामचंद्र प्रभूंनी मूळकासूरला मारून टाकलं. हे सगळं रामायणामध्ये उत्तरकांडामध्ये कथा येते. मुद्दा माझा काय आहे की असुर शत्रू शिल्लक ठेवला वाढतो, कर्ज शिल्लक ठेवलं वाढतं. आपण जे शिल्लक ठेवतो ते अग्नी शिल्लक ठेवला वाढतो. आणि म्हणून जे निवृत्त करायचंय ते मुळासकट करावं. म्हणून वासनेचे बीज वाढूनी म्हणून जळूनी जाय. जे जाळून टाकलं जातं ते कधी मुळासकट जळलं जातं, वाढत नसतं. आता प्रश्न असा पडला, अज्ञान जळूनी जाय. अहो, आपल्याकडे निवृत्तीकरिता काही साधनं सांगितली. व्यवहारातले अन्य उपाय आपल्याकडे असलेल्या दुःखाला अल्पस निवृत्त करतील, पण परमार्थातला उपाय हा आपल्या दुःखाला समूळ निवृत्त करतो. माझं बोलणं लक्षात येते का? बघा, दुःख 3 पद्धतीची असतात. एक गरिबीचं दुःख आहे, एक रोगाचं दुःख आहे, आणि एक गर्भवासाचं दुःख आहे. गरिबीचं दुःख, रोगाचं दुःख आणि गर्भवासाचं दुःख. गरिबीचं दुःख निवृत्त करण्याकरिता पैसा हे उपाय आहे.
रोगाचं दुःख निवृत्त करण्याकरता औषध हा उपाय आहे आणि गर्भवासाचं दुःख निवृत्त करण्याकरिता ज्ञान हाच केवळ उपाय आहे, त्याच्याशिवाय दुसरा नाही. एखाद्या वेळेस गरिबीचं दुःख निवृत्त होईलही, रोगाचं दुःख निवृत्त होईलही, पण गर्भवासाचं दुःख मात्र आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही. आणि म्हणून हे जे गर्भवासाचं दुःख म्हणजे जन्म मरणाचं दुःख हे घालवायचं असेल तर ब्रह्मज्ञानाची गरज आहे. कारण या ब्रह्मज्ञानाशिवाय या दुःखाला कारण असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती होणार नाही. आणि मग कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, वासनेचं बीज असलेलं जे अज्ञान आहे हे अज्ञान जाळायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे, मग ते ज्ञान मिळेल कशाने? ते ज्ञान मिळेल कशाने? तुकाराम महाराजांनी सांगितलं, तू ज्ञानेश्वरी वाचत नाही म्हणून तुला प्रश्न पडला. कारण ज्ञानोबारांनी सांगितलंय, ते ज्ञान पैगा बरवी जरी मनी अति आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. आता प्रश्न पडला, ते ज्ञान जर संतांच्या जवळ असेल तर नेमकं संतांची सेवा करायची कशी? तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे फार काही नाही जमलं, कमीत कमी संतांच्या पायाखालची माती जरी आपल्या कपाळाला लागली तरी सुद्धा ज्ञानोदय होईल आणि अज्ञान जळून जाईल. अभंगाचं पहिलं चरण. संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज. वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. संत चरण राजा लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. ज्ञानोबाराय सांगतात, तरी अवधान हे केले दिजे, बस बाकी काही नाही. एवढी ओळी पुष्कळ झाली. विठाला विठा विठाला विठाला कीर्तनाच्या वेळेस कीर्तनाकडेच लक्ष ठेवलं की चाली लक्षात राहतात. कीर्तनाच्या वेळेस हळूहळू मोबाईल बघितला की चाली विसरतात, असं होतं ते. महाराज सांगतात, अवधान एके दिजे. महाराजांचे शब्द कसे पहा. महाराज तुकोबारांनी असं सांगितलं, वासनेचे बीज जळून जाय हे व्हायचं असेल तर काय करा? संत चरण रज लागता सहज. बीज हे अज्ञान, वासनेचं बीज असलेलं जे अज्ञान आहे ते जळून जाण्याकरिता मार्ग सांगितला, संतांच्या पायाखालची माती. आता कधी कधी प्रश्न पडतो, ह्याच्यातही मला 2-3 गोष्टी बोलायच्या आहेत आणि सेवा संपवायची. संत चरण रज आणि लागता सहज. इथला रज म्हणजे माती आणि पुढचा शब्द आहे सहज. हे माती आणि सहज हे शब्द फारच सहज झाले तो. हा म्हणजे किती झाले हे. माती कपाळाला लागणं आणि अज्ञान जळून जाणं काय संबंध आहे मला सांगा?
बर ती माती कशी सहज लागली तरी असं म्हणताय, सहज लागली तरी अज्ञान जळून जाय. अहो ज्या अज्ञानाच्या निवृत्ती करिता कर्म त्यातलं नैष्कर्म्य ती मी काढणं, ज्ञानाचा विचार केला तर विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती, योगाचा विचार केला तर यम नियम आसन प्राणायाम इतकं सगळं सांगितलं ज्या अज्ञानाच्या निवृत्ती करता. योगाकडे गेल्यानंतर योगाने सांगितलं इतकं सगळं होत असेल तर अज्ञान निवृत्त होईल. ज्ञानाकडे गेल्यानंतर ज्ञानाने सांगितलं ते विवेक वैराग्य सगळं असेल तर अज्ञान निवृत्त होईल. कर्माकडे गेल्यानंतर कर्माने सांगितलं ते कर्तृत्वाचा मद फलासक्ती बाजूला काढली तर अज्ञान निवृत्त होईल. इतकं सगळं सांगितलं आणि तुको बऱ्या सांगतात काही नाही, माती लागली की अज्ञान निवृत्त होईल. कसं काय असं? माती लागणं आणि अज्ञान जळून जाणं याचा काय कार्यकरण भाव संबंध आहे? बरं माती या शब्दाचा, बरं एरवी मातीला काय किंमत आहे मला सांगा. एरवी बघायला गेलं तर मातीला काय किंमत असते? मी अनेकदा विनोदाने सांगत असतो. काही काही लोक आम्हाला विचारतात, आमचे काही मित्रमंडळी कॉलेजमध्ये असताना मला विचारायचे, ते म्हणजे संतांच्या पायाखालची माती कपाळाला लागल्यानंतर अज्ञान जळून जाय असं म्हणतात. संतांच्या पायाखालची माती लागायची काय गरज आहे? आपल्या पायाखालची माती लागली तर चालत नाही का? मी त्याला पुढलं उत्तर दिलं. मी म्हटलं काही हरकत नाही, तुझ्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लागली तर चालते की? तो म्हटलं काय होईल? म्हटलं काही नाही, तुझ्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लागली तर तुझीच माती होईल, बाकी काय व्हायचं नाही. कारण तुझे पाय कुठं नीट आहेत का? पायाखालची माती याच्यामध्ये मातीला किंमत नसेल, पण त्या मातीला ज्याचा पाय लागलाय त्या पायाला किंमत आहे. लक्षात घ्या. एरवी माती इथंही आहे. आता इथं माती आहे आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पाय लागला म्हणजे काही ती माती पवित्र झाली काय? पण संतांचा पाय लागल्यानंतर मात्र माती पवित्र आहे. आपण आळंदीमध्ये गेल्यानंतर आपल्या वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे, नाही ज्ञानोबांच्या समाधीचं दर्शन झालं, गर्दी आहे, जमलं नाही, वेळ झाला, बंद झालं मंदिर, ठीक आहे, आपण काय करतो तिथं ज्ञानोबांच्या त्या मंदिराच्या जवळ जातो, तिथली माती उचलतो, कपाळाला लावतो, झालं माऊलीचं दर्शन, निघालो. किती श्रद्धा आहे आमची. नाही तू पंढरपुरामध्ये येऊन आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं, आम्ही काय करतो तिथली माती उचलतो, कपाळाला लावतो. का? पंढरीचं वर्णनच आहे, ऐका पंढरीचे राऊळ तिथुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावी, आपली श्रद्धा आहे. या पंढरपुरामध्ये असे काही महात्मे बघितले, आपण तेवढ्या अधिकाराचे नाहीत माणसं, पण पंढरपुरामध्ये प्रवेश केला की चप्पल बाजूला काढून ठेवणारे. पंढरपुरात फिरायचंय, चप्पल घालून फिरायचं नाही, असे महात्मे. तुम्हाला एक नाव सांगतो, वैकुंठवासी प्रातस्मरणीय धनुपंत दादाचं नाव आपण ऐकून असाल. दादासाहेबांचा मठ इथं आहे नदीच्या काठावर. दादासाहेब पंढरपुरामध्ये आले आतमध्ये की चप्पल बाजूला काढायची. चप्पल घालून कधी ते दादासाहेब पंढरपुरात फिरत नव्हते. प्रदक्षिणा तर कधीच नाही, प्रदक्षिणा करायचे, चप्पल घालून कधी नाही. खडे टोचतात, चप्पल घालून चालते. कसे चालते? मनानच आहे काय सगळा कार्यक्रम? नाही ना, खरं पाहायला गेलं तरच नाही. हा, फिरणं तुमचं असेल फिरा, पण प्रदक्षिणा नावाचा भाव मनात असेल तर चप्पल चालत नाही. हा, तुम्हाला फिरायचं आहे ते आता ठीक आहे, खरं तर तेही पंढरपूरला चालत नाही, पण आता लौकिकाच्या दृष्टीने शक्य नाही. ठीक आहे ना, हरकत नाही, ठीक आहे, फिरायचं आहे तुम्हाला फिरा, पण प्रदक्षिणा म्हणून ज्यावेळेस तुम्ही करणार आहात तेव्हा मात्र ती चालणार नाही. कारण त्या वाटेवरची माती ही परमात्म स्वरूप आहे अशी श्रद्धा. प्रदक्षिणा करताना आम्ही परमात्म्याला प्रदक्षिणा करतो ही भावना आहे आमची. आणि मग जिथं परमात्मा आहे तिथं हे सगळी वाहनं चालतील कशी काय? उलट या वाहना बाजूला काढल्या पाहिजे. असा या दृष्टीने थोडासा विचार करूया आपण. आणि म्हणून माती हा शब्द घेत असताना संतांच्या चरणाखालची माती, लौकिकातून पाय लागला म्हटली ती माती माती होत नाही ना. ज्यावेळेस संतांच्या पाय लागला की ती माती होत नाही का? पायाचा विचार केला तर पाय नेमकं म्हणायचं कशाला? उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्दैन भन्यते, शास्त्र सांगतं श्रेष्ठ माणसाचं स्वरूप हे त्याच्या पायाने व्यक्त केलं जातं. आणि म्हणून संतांच्या पायाला महत्व दिलं जातं, देवाच्या पायाला महत्व दिलं जातं. का? पाय श्रेष्ठ आहेत. पाय म्हणजे संत. पायाला मिठी मारणं म्हणजे त्यांना आलिंगन देण्यासारखं आहे. कित्येक ठिकाणी पायाचंच वर्णन आहे. झाले समाधान तुमचे दिखले चरण, किंवा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो का म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. कितीतरी पद्धतीने पायाचा विचार करता येतो. आणि म्हणून असे पाय असल्यामुळे माती लागणं या शब्दाचा अर्थ आहे पायाचा स्पर्श ज्याला झाला ते. माती लागणं या शब्दाचा अर्थ आहे पायाचा स्पर्श झाला ती माती.
आणि पायाचा स्पर्श झाला की ती माती माती राहत नाही. जरा पुढे बोलू. पायाचा स्पर्श झाला की मातीची माती होऊन जाते. पायाचा स्पर्श झाला की मातीची माती होऊन जाते. आणि माती होऊन जाणं ही भगवत स्वरूपात आहे. माती होऊन जाणं ही भगवत स्वरूपात आहे ना. ही माती राहिली नाही. आता काय म्हणतो, आता आपण काय म्हणतो, या देहाची माती झाली म्हणजे काय झालं, हा देह राहिला नाही. आता ते काय झालं, भगवत स्वरूप झालं ना. हा देह राहिला नाही, तो भगवत स्वरूप झाला. शरीराची माती होणं या शब्दाचा अर्थ काय. बरं, देहाची माती होते, देहाची माती होते का, कारण मातीतून जन्माला आले म्हणून मातीच होणार ना त्याची. हे पृथ्वी तत्वापासून जन्माला आलं. कबीर महाराजांचा एक हिंदीमध्ये दोहा आहे, माटी कहे कुंभार से तू क्या रुंदे मोही, एक दिन ऐसा आवेगा मही रोंदू की तोही. माती कुंभाराला म्हणते, अरे कुंभारा तू काय मला तोडवतोस, एक दिवस असा येणार आहे की मीच तुला सावडणार आहे. माती कहे कुंभार से. त्यामुळे माती होणं हा लौकिकातून जरी अर्थ असला तरी माती होणं या शब्दाचा अर्थ आहे निवृत्ती, संपणं, दुःख संपणं. या देहाची माती झाली म्हणजे देहाचं दुःख राहिलं नाही. तसं मातीचीच माती होऊन जाते म्हणजे मातीच्या ठिकाणी जो मातीपणा आहे तो मातीपणा संपतो आणि ती माती माती न राहता ती भगवत स्वरूपता होऊन जाते. आणि ते भगवत स्वरूपता मिळणं म्हणजे वासनेचे बीज जळून जाय. विठ्ठल महाराजांचे शब्द असे आहेत, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि त्यामुळे रज या शब्दाचा, आता वेळ माझ्याकडे फार कमी असल्यामुळे वेगळे अर्थ सांगत बसत नाही. रज या शब्दाचा अर्थ ज्ञान. संतांच्या पायाखालची माती म्हणजे संतांच्या जवळ असलेलं ज्ञान. कारण पाय या शब्दाचा अर्थ संत, कारण स्वरूप आहे ना ते. पाय हे संतांचं स्वरूप आहे आणि म्हणून संतांच्या पायाखालची माती म्हणजे संतांच्या जवळ असलेलं ज्ञान. आणि त्या ज्ञानाने काय झालं, वासनेचे बीज जळून जाय अशी स्थिती झाली. हा तात्विक अर्थ. लौकिकातून सुद्धा ज्ञानोबारांच्या ठिकाणी गेलो, तिथली माती आपली कपाळाला लागली, ते ज्ञानच आहे ना. ती माती आमच्या कपाळाला लागली ते ज्ञान आहे. पैठणला गेलो, नाथ महाराजांची ती माती आमच्या कपाळाला लागणं ते ज्ञान आहे. त्यामुळे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. याच्यातला संत हा शब्दही खूप महत्वाचा आहे. संतांच्या पायाखालची माती म्हटलंय. आणि संतत्व हे नेमकं कशाने येत असतं तर संत या शब्दाचा अर्थच आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुरी भाऊ असं सांगायचे, अधेता निरूपित येता ज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधाः नाम अंतः यही भक्त्या क्रियते ते संतः. स अधिक अंत बरोबर संत. त्याच्यातला अंत या शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा जे अंत करतात त्यांना संत म्हणतात. अज्ञानाचा जे अंत करतात त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून अशा संतांच्या पायाखालची माती लागली की वासनेचे बीज जळून जाय. आणि एकदा वासना निवृत्त झाल्यानंतर मग हृदयामध्ये जी आवड राहते ती प्रपंचाची राहत नाही. ती आवड कशाची राहते, अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम उपजे आवडी, मग राम नामे 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 उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे,
उपजे आवडी उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम राम उपजे आवडी विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संत चरण रज लागता सहज वासनीची बीज जोडली जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विढाला 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 विठाला 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 या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण थोडासा केला. संतांच्या पायाखालची माती लागली म्हणजेच काय, संतांचं ज्ञान, संत सेवेने आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान काय करतं, वासनेचे बीज म्हणजे अज्ञान जाळून टाकतं. आणि एकदा हृदयामधलं अज्ञान निघून गेलं की मग जे हृदयामध्ये निर्माण होतं तर ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने निर्माण होणारी जी स्थिती आहे ती म्हणजे भगवंताच्या नामाची आहे. मग रामनामे उपजे आवडी. आता कधी कधी प्रश्न पडतो की ज्ञान म्हणजे वासनेची बीज जळून जाय म्हणजे काय झालं, ज्ञान झालं ना. कारण अज्ञान गेलं म्हणजे राहिलं काय, आता अज्ञान गेलं म्हणजे काय राहिलं, ज्ञान. मग आता ज्ञानाच्या पुढं काही नाही आणि तुम्ही म्हणायला लागला की ज्ञानानंतर मग रामनामी उपजे आवडी. हे कसं काय, ज्ञानाच्या पुढे नाम कसं काय, ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असताना ज्ञानाच्या पुढे नाम कसं काय, याचा विचार कबीर महाराजांनी एके ठिकाणी फार गोड केलाय. जरा ऐका, बारीक ऐका. कबीर महाराजांनी एके ठिकाणी असं केलंय की माझ्याकडे बघा, ती काय काय करणार, तुम्ही पुढली बघत जाऊ नका इकडं तिकडं. हो, ती काहीतरी चालू असतं आणि तुम्ही सगळी तिकडे बघता. मला काय असतंय, पुढल्यानी माझ्याकडे लक्ष दिलं तर माझं मेळ लागतंय. विठाला 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 विठाला. आपला विचार काय आहे बघा. आता ते गेलं सगळं, असं होत असतंय. नाही ते आता उपयोग काय, ती तुम्ही उच्चार करून जमतंय काय, ती धार आली पाहिजे की परत तिकडून. ते प्रवाह असतो महाराज याचा. काय आहे त्याचं कारण कसं आहे, ते हे काय पाठ करून बोलत नाही. कीर्तन हे पाठ करून नसतं. कीर्तन ही एक उत्स्फूर्त आलेल्या प्रतिक्रिया असतात. कीर्तन ती एक उत्स्फूर्त त्या जागेवर त्या ठिकाणी भगवंताच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने काही शब्दांच्या भूमिका आपल्याला शिकवत असतात. तुकोबाराय आपल्याला शिकवत असतात की याची भूमिका अशी असेल आणि त्या श्रद्धेने कीर्तन श्रवण आणि कीर्तन करणं असावं लागतं. म्हणजे आपल्याला त्याचे काही बारीक अर्थ निघायला लागतात. माझा विषय चालला होता की संतांच्या पायाखालची माती लागली की अज्ञान जळून जाय. मी एवढं का सांगायला, हे क्षेत्रावरचं कीर्तन आहे. आपण कुठेतरी खेड्यागावामध्ये कुठेतरी एखादी नवरा बायकोची गोष्ट अमुक तमुक असलं तर ते वेगळं राहतं. पण हे क्षेत्रावरचं कीर्तन आहे आणि क्षेत्रावरचं कीर्तन ती जागा आपल्याला शिकवत असते महाराज. कारण इथं ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाय लागलेले आहेत म्हणजे ती जागा, ती माती आम्हाला शिकवत असते. संतांच्या पायाखालची माती लागली की वासनेची बीज जळून जाय म्हणजे अज्ञान जळून जातं. मग अज्ञान गेलं म्हणजे ज्ञान राहिलं ना. मग आता ज्ञानाच्या पुढं काही नाही आणि तुम्ही तर म्हणायला लागला मग रामनामी उपजे आवडी. दुसरं चरण तुम्ही दिलं, रामनामाच्या बद्दल आवड उत्पन्न झाली. ज्ञानाच्या पुढे नाम कसं काय, ज्ञानाच्या पुढे रामनाम कसं काय, याला कबीर महाराजांनी एक दोहा छान दिलाय. कबीर महाराजांनी असं सांगितलंय की पढ़ने की हद समझना है. ऐका, पढ़ने की हद समझना है, समझने की हद ज्ञान है, ज्ञान की हद राम नाम है, यह ऊर सिद्धांतान. ये असं सांगतात की पढ़ने की हद समझना है, समझने की हद ज्ञान है और ज्ञान की हद राम नाम है. कबीरांचं बोलणं. पढ़णे म्हणजे वाचणं. पढ़णं या शब्दाचा हिंदी मधला जो पढ़णे या शब्द आहे त्याचा अर्थ वाचणं.
माणसाने वाचावं कुठपर्यंत? माणसाने वाचावं कुठपर्यंत? समजण्यापर्यंत. बरोबर आहे कडे. आता बघा तुम्ही, ती पोरग म्हणतं आई काय म्हणत असते? वाच. पोरग म्हणतो कुठपर्यंत वाचू? की आई काय म्हणत असते? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाच. किंवा गुरुजी शाळेतले काय म्हणत असतात? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाच. म्हणजे वाचण्याची मर्यादा, हद या शब्दाचा अर्थ मर्यादा किंवा त्याचा परिणाम म्हणा. पडणे की हद समजना आहे. वाचणं हे कुठपर्यंत आहे? समजण्यापर्यंत. समजलं की वाचणं संपलं. तो काय म्हणतो? हा समजलं, आता समजलं, आता परत वाचायला जात नाही. का? कारण जे वाचतोय ते समजलंय ना. समजल्यानंतर वाचायची गरज नाही. समजल्यानंतर पुन्हा वाचायची गरज नाही. म्हणजे वाचन हे समजण्यापर्यंत आहे. बरं ठीक आहे. समजणे की हद ज्ञान आहे. कबीर महाराज सांगतात ज्ञान म्हणजे ज्ञान. समजणे की हद कुठपर्यंत आहे? ज्ञान. ज्ञान होईपर्यंत. समजावं, समजून घ्यावं. बरोबर आहे. समजून कुठपर्यंत घ्यावं? ते ज्ञान होत नाही तोपर्यंत घ्यावं. समजून घ्या. आता आम्ही समजून देत असतो कीर्तनात. कुठपर्यंत? ज्ञान होत नाही तोपर्यंत. किंवा तुम्ही ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, कुठपर्यंत? ज्ञान होत नाही तोपर्यंत. एकदा तुम्हाला ज्ञान झालं की तुम्ही काय म्हणाल? हा आता समजून देऊ नका. पाठामध्ये आता आम्ही पाठ घेतो चातुर्मासामध्ये, पण ते मुलांना मी सांगत असतो हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. तो पुढचा पोरगा काय म्हणतो? महाराज आता समजलंय, आता पुढचं शिकवा. आता काय म्हणतो? समजलंय. समजलंय म्हणजे काय? ज्ञान झालंय. मला ते ज्ञान झालंय, आता आता ती कळालंय, आता पुढचं सांगा. बरोबर आहे. म्हणजे पढ़ने की हद समजना है और समझने की हद ज्ञान है. आता पुढचा प्रश्न विचारला, या ज्ञानाची हद कुठपर्यंत आहे? कबीर महाराज सांगतात ज्ञान की हद राम नाम आहे. या ज्ञानाची मर्यादा कुठपर्यंत? जोपर्यंत राम नाम मुखामध्ये येत नाही तोपर्यंत. एकदा नाम आलं की ते ज्ञानही संपून जातं. त्याच्यानंतर जे शिल्लक राहतं ते केवळ नाम नाम नाम. मग रामनामे उपजे आवड. महाराज सांगतात मग रामनामे. मग घातला ना हा शब्द. हा मग घातल्यामुळे इतकं सगळं सांगावं लागलं. ज्ञानानंतर मग. म्हणून ज्ञानपूर्वीचा नाम आणि ज्ञानानंतरचं ज्ञान याच्यात फरक आहे. नाम याच्यात फरक आहे. ऐका, ज्ञानपूर्वी असलेलं नाम आणि ज्ञान उत्तर असलेलं नाम याच्यात फरक आहे. ज्ञानपूर्वी असलेलं नाम हे एका पद्धतीने अज्ञानाचंच असतं. ज्ञान होण्याच्या पूर्वी घेतलेलं जे नामस्मरण आहे ते माणसाचं कसं असतं? जमल तसं सांगतात म्हणून. कारण ज्ञान झालेलं नाही ना, घेतलं जातं. पण त्या नामाने अंतःकरण शुद्धी झाली, ज्ञान झालं. आणि ज्ञानानंतर येणारं जे नाम आहे त्या नामाबद्दलची महती ही विशेष रूपाने असते. ज्ञान गिळोनी गावा याला मग रामनामे उपजे आवडी. आणि मग रामनामाबद्दल उत्पन्न आवड झालेली जी असते, रामनामाविषयीची आवड ही जी आहे. आता हा आवड शब्द फार महत्वाचा आहे बरं का. म्हणजे ज्ञान होण्याच्या पूर्वी आवडीचे विषय अनेक असू शकतात, पण ज्ञान झाल्यानंतर आवडीचा विषय एकच असू शकतो. विठ्ठल ज्ञान होण्याच्या पूर्वी आवडीचे विषय अनेक असतात ना. म्हणजे तासभर नामस्मरण, तासभर काही इकडं, तासभर तिकडं, तासभर इकडं. बरोबर आहे का नाही? लोक काय म्हणतात थोडं थोडं सगळंच करावं लागतं. थोडं थोडं सगळंच करावं लागतंय. थोडं 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 सगळंच करावं लागतं. हे कुठपर्यंत? ज्ञान होण्याच्या पूर्वी. पण ज्ञान झाल्यानंतर जी आवड आहे ती केवळ आणि केवळ रामनामाबद्दल. आणि मगच म्हणायचं आहे विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. हे नंतर खरं त्याच वेळेस म्हणायचं आहे. त्याच्या अगोदर विषय येतो त्यांचा. ज्ञान होण्याच्या पूर्वी विषय येतो त्यांचा केवळ झाला नारायण असं होत नाही. कारण ज्ञान होण्याच्या पूर्वी अनेक विषय असतात आपल्यासमोर. ज्ञान होण्याच्या पूर्वी कसे असतात? अनेक विषय समोर असतात. आणि मग त्या अनेक विषय जरी असले तरी त्याच्यातल्या नामस्मरणाचा थोडा कास धरून 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 अंतःकरण शुद्ध झालं आणि त्याच्यात ज्ञान झालं की ज्ञानानंतर मात्र विषय एकच राहतो. मला एवढंच बोलायचं होतं. ज्ञान होण्याच्या पूर्वी अनेक विषय असतात, ज्ञानानंतर मात्र एकच विषय असतो. एवढं पटतंय का बघा? ज्ञानानंतर मात्र एकच विषय असतो. एक विषय तो सकळांचा झाला हरी, त्याची आवडीने आवडी इतरी. आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा महाराज सांगत असतील मग रामनामे उपजे आवडी. आणि मग रामनामाबद्दल उत्पन्न आवड झाल्यामुळे सुख घडोघडी
वाढू लागे. आता आणखी नाही बघा, सुख घडोघडी वाढू लागे. म्हणजे हे वाढू लागे जे म्हटलंय का नाही, हे फार महत्वाचं आहे. नामाने सुख वाढू लागे, ज्ञानाने सुख, विषयाने सुख कमी होऊ लागे. विषयाने सुख कमी होऊ लागे, ज्ञानाने सुखमय होणे आणि नामाने सुख वाढू लागणे. विठ्ठल विठ्ठल. मला असं वाटतं की सुखक्षय, सुखमय आणि सुखवाढ असे 3 मुद्दे घ्या. सुखक्षय, सुखमय आणि सुखवाढ. प्रपंचामध्ये सुखक्षय, ज्ञानामध्ये सुखमय आणि नामामध्ये सुखवाढ. विठ्ठल विठ्ठल. कारण प्रपंचामध्ये सुखक्षय आहे, प्रपंचामध्ये सुखक्षय आहे. आम्हाला वस्तू मिळाली, सुख होत नाही, उलट सुखाचा क्षय होतो. पटतंय का बघा. प्रपंचातली वस्तू सुख देत नाही, सुखाचा क्षय देते. वाटतं सुख देते, पण तो खरा सुखाचा क्षय असतो. मी उदाहरण देईल आपल्याला या संबंधाने. अहो मला सांगा, आपल्याला मोबाईल नाही, मोबाईल मिळाला. आपल्याला मोबाईल नाही, मोबाईल मिळाला. मोबाईल नव्हता तोपर्यंत मोबाईलचा काही विषय होता का? मोबाईल मिळाल्यानंतर सुख झालं का दुःख झालं? उगा जी खरं आहे ती सांगा बरं, खोटं बोलू नका. मोबाईल मिळाला की काय झालं? सुख झालं, मान्य आहे, बरोबर आहे. पण त्याच्यातला रिचार्ज संपला की काय झालं? म्हणजे त्या मोबाईलनं सुख दिलं का दुःख दिलं? दुःख दिलं. म्हणजे दुःख दिलं या शब्दाचा अर्थ काय? होत्या त्या सुखाचा क्षय केला, म्हणून विषयाची प्राप्ती सुखाच्या क्षयाला कारण आहे. पटते का बघा? विषयाची प्राप्ती कशाला आहे? सुखाच्या क्षयाला कारण आहे. आपल्याला वाटतं सुख आहे, पण खरं बघायला गेलं तर आहे त्या सुखाचा क्षय केला ना. हो, मोबाईल हा नावाचा विषय जेव्हा नव्हता तेव्हा त्या मोबाईलचा विषय नव्हता, आपली वृत्ती सुखाची होती. उलट ह्यांनी नको ते डोक्याला लावलं. बरोबर आहे. ही येऊन, म्हणून तर तुकोबरांचे शब्द आहेत, येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला म्हणे. नसता म्हटलंय, नको ती लावला ना छंद. होता का? बरं त्यानं किती छंद लावला, चाली विसरायला लागले की ह्याच्या नादात. काय साधं छंद झाला काय? नाही ती लागलं का नाही मला सांगा? होतं का पूर्वी कधी? आता ही जुना काळ, आमचे विठ्ठल बापू वगैरे इथं आहेत, नागू महाराज पुढे बसलेत, मनोज महाराज आहेत, आमचे काका आहेत. जुन्या काळात मोबाईल नव्हता, त्यावेळेस काय होतं का की टाळकरी असा असं तयारीतच असायचा. बरोबर, तयारीत का कधी प्रमाण येतं आणि कधी चालला होतोय असं. आता पार म्हणा की म्हण थांबा, ही एवढं याला उत्तर देऊ द्या चॅटिंगला, मग नाही मी तुमच्याबद्दल बोलत नाही, जनरल बोलतो महाराज. नाही, परिस्थिती अशी, म्हणजे तसं ते तुमच्याबद्दलच बोलतोय पण जनरल बोलतोय. बरं, हा विषय त्यांचा नाही महाराज. आजकाल मी कालच बोललो कथित, महाराज लोक सुद्धा विचित्र झाले. अहो मला सांगा, आपण कीर्तनाला पहिल्यांदा चाल असते, ते चाल म्हणणारे बिचारी म्हणत असतात. तोपर्यंत कीर्तनकार म्हणून घेणाऱ्याने या गादीवर उभा राहून खिशातला मोबाईल काढून जर तो व्हॉट्सअप बघत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं आहे आणखी? कुठं काय चाललंय काय हे आहे का नाही? आज परिस्थिती तशी दिसायला लागली. तुम्ही या गादीवर उभा राहून जर त्या याच्यातले जर तुम्ही चॅटिंग अमुक तमुक ते व्हॉट्सअप फेसबुक अमुक तमुक जर बघत असाल तर किती दुर्दैव आहे. तुम्ही कोणती साधना करताय? काय त्या साधनेला न्याय देताय? आणि नेमकं आपण करतोय काय? पूर्वी ती म्हणायची कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, तशी म्हणायची वेळ आली कुठं नेऊन ठेवलाय संप्रदाय, अशी म्हणायची वेळ आली. आता आहे का नाही साहेब? तुम्ही तर याचे अनेकदा साक्षीदार आहात. किती विचित्र परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्हाला प्रपंचातल्या वस्तूने सुखक्षय आहे. ज्ञान काय करतं? सुखमय. ज्ञान या शब्दाचा अर्थ जीव ब्रह्म ऐक्य स्थिती. ही जीव ब्रह्म ऐक्य स्थिती काय करते? सुखमय करून टाकते. आता ऐका, सुखमय पेक्षा सुद्धा सुखवाढ श्रेष्ठ असते. सुखात राहणं आणि सुखाची वाढ होणं याच्यात फरक आहे. सुखात राहणं आणि सुखाची वाढ होणं याच्यात फरक आहे. नाही कळालं? मी उदाहरण देतो साधं. साखर मिळणं वेगळं आणि साखर खाणं वेगळं.
बरोबर आहे की नाही बघा. साखर मिळणं आणि मिळालेली साखर खाणं. आता मला सांगा, साखर मिळण्यात आनंद आहे का मिळालेली साखर खाण्यात आनंद आहे? तसं साखर मिळणं म्हणजे ज्ञान आणि मिळालेली साखर खाणं म्हणजे नाम. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सुख घडोघडी वाढवू लागे प्रतिक्षण वर्धमानम. नारदानी भक्तिसूत्रामध्ये सूत्र केलंय. किंवा विटेसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे, अशी स्थिती आहे. मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. अहो किती रामनामाबद्दलची आवड, कितीतरी उदाहरणं. असं सांगतात की एकदा रामचंद्र प्रभू आणि हनुमंतराय समोर होते एकमेकाच्या, आणि समोर असताना सुद्धा हनुमंतरायाचं सुरू होतं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ते प्रभू रामचंद्राने सांगितलं, ए बस गप. काय रे म्हणले? ते म्हणले काय रे म्हणले, श्रीराम जय राम जय जय राम. जप चालू आहे. रामप्रभूंनी सांगितलं कशा करता करायला लागलाय? ते म्हणले कशा करता. आता रामाने जर विचारलं माझा जप कशा करता करायला लागला तर किती विशेष आहे, आणखीन घे, किती अवघड आहे. त्याने का माझ्या आवडीचा विषय, रामनामाबद्दल माझ्या अंतःकरणात आवड आहे. तरी प्रभू रामचंद्रांनी एक वाक्य वापरलं. ते म्हटले, हे बघ, मी समोर असताना माझं नाव घ्यायची काय गरज आहे? मी समोर असताना काय घ्यायची गरज आहे? मी नसल्यानंतर राम 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 म्हटलं तर ठीक आहे. मी नसल्यानंतर थांबा जरा, थांबा थांबा. चातुर्मास लय ऐकलाय त्यांनी, त्यामुळे तसं आहे. त्यांना माहित आहे काय ते रामायणात. तर मी समोर असताना कशा करता म्हटलं. मी नसल्यानंतर मागं राम राम म्हटलं ठीक आहे. मी समोरच आहे की. म्हणजे याच्यातही एक रामायणातला विशेष मला सांगायचा आहे. रामचंद्र प्रभू सांगतात, अरे मागं माझं नाव घेत आहे ना, बस झालं, माझ्या तोंडासमोर घ्यायची काय गरज आहे. आपलं उलट आहे, आपण फक्त तोंडावरच घेतोय, माग काय करतोय ते आपल्या आपलं. म्हणजे याच्यात रामायणामध्ये आणि आपल्यात फरक आहे. ते रामराज्य म्हणून म्हणायचं आहे. रामाने सांगितलं काय माझ्या समोर घ्यायची गरज आहे, माझ्या मागं घेताय ना, बस झालं, माझ्या मागं समोर घ्यायची काय गरज आहे. हनुमंतरायांनी फार गोड उत्तर दिलं. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू मी अखंड रामनाम घेतोय, तुम्ही समोर असो अथवा नसो. म्हटले का? मी आहे ना इथं. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही फक्त अयोध्येचा उद्धार कराल, पण तुमचं नाम सगळ्या जगाचा उद्धार करतंय, म्हणून सुख घडोघडी वाढू लागली. सांगतात या रामनामाविषयी आवड उत्पन्न झाली, आणि ती आवड किती उत्पन्न झाली. कंठे प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. कंठामध्ये प्रेम दाटणं, नयनामध्ये डोळ्यामध्ये नीर म्हणजे पाणी आलं, हृदयी प्रगटे राम. आता हा एक चौथा प्रेमाचा प्रकार आहे बरं का. कंठामध्ये प्रेम दाटणं, आणि म्हणजे काय ते तामस राजस आणि सात्विक आणि शुद्ध सात्विक असे प्रेमाचे प्रकार भागवतामध्ये केलेले आहेत. तामस प्रेम, राजस प्रेम, सात्विक प्रेम. शुद्ध सात्विक प्रेमाचा परिणाम असा आहे, कंठामध्ये ते प्रेम दाटतं, नयनामध्ये डोळ्यामध्ये पाणी येतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामध्ये रामरूप प्रगट होतं. याच्याकरता काय केलं, मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. महाराजांना विचारलं, महाराज की ज्या नामाच्या माध्यमातून पुण्य उत्पन्न होऊन संतांची गाठ पडणार आहे, आणि ज्या संतांमुळे ज्ञान उत्पन्न होऊन पुन्हा नामाची आवड निर्माण होणार आहे. माझं लक्षात आलं का बोलणं बघा, हे दोन्ही प्रक्रिया. ज्या नामाच्या माध्यमातून पुण्य उत्पन्न होऊन संतांची गाठ पडणार, आणि संतांची भेट झाल्यानंतर संतांच्या कृपेने ज्ञान होऊन पुन्हा नामाविषयी आवड निर्माण होणार, असं असलेलं नाम म्हणजे संत भेटी करिता लागणारं नाम, आणि संत भेटी नंतरही असलेलं नाम. नाम दोन्ही पद्धतीने. संत भेटी करिताही नामाचीच गरज आहे, आणि संत भेटी नंतर जे शिल्लक राहतं तेही नामच आहे. त्यामुळे संत भेटावे याच्याकरता नामच पाहिजे, आणि संतांकडे गेल्यानंतर संत जे आम्हाला देतात ते नामच देतात. मग असं जे नाम, ते नाम आमच्या मुखात यायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल, त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने साधन सुरलभ गोमाते, तुका मने साधन सुरलभ गोमाते, तुका म्हणे साधन सुलभ गोमाते, तुका म्हणे साधन सुलभ गोमाते, तुका मने
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पुंडलिक वरदे हरी ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली पंक्तीच्या नादात उतरणी विसरायला लागली. महाराज सांगतात तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. महाराज सांगतात साधन सुलभ आहे आणि गोमटे आहे. सुलभ म्हणजे सोपं आहे आणि गोमट म्हणजे चांगलं आहे. हे साधन कसं आहे? नाम नावाचं साधन सुलभ आहे आणि नाम नावाचं साधन कसं आहे? गोमट आहे. आता हे किती विशेष आहे बघा. महाराज सांगतात हे साधन सुलभ आहे का? सहज मुखामध्ये येत आहे. आणि गोमट का म्हटलं? कारण ज्ञानानंतरही शिल्लक राहत आहे म्हणून गोमट आहे. आणि असं साधन सुलभ आणि गोमट साधन मुखामध्ये यायचं असेल तर काय करा? परिउपतिष्ठे पूर्वपुण्य. पूर्वपुण्य काहीतरी उदयाला यावं लागेल. ते पूर्वपुण्य उदयाला यायचं असेल तर काय करा? मग रामनामे उपजे आवडी सुख घोडोघोडी वाढू लागे. एकंदरीत काय पुन्हा पुन्हा त्या रामनामाविषयीच महाराजांची भाषा ही पुन्हा पुन्हा येते. राम राम आणि राम हे नाम आमच्या मुखामध्ये यावं. राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदी. जो रामाचा विचार आपल्याला नामाच्या माध्यमातून ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संतांनी सांगितला. आज आपलं सगळ्यांचं सद्भाग्य आहे. गेली 500 वर्ष झालं ज्या घटनेचे साक्षीदार होण्याचा प्रयत्न समस्त भारतवासीय या ठिकाणी करत होते तो दिवस आजचा आहे. पौष शुद्ध द्वादशीचा दिवस 22 जानेवारी अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येमध्ये सुरू आहे. सुरू आहे म्हणण्यापेक्षा ती तयारी सगळी सज्ज झालेली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब तिथं उपस्थित आहेत. त्या आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रच फक्त नव्हे भारत देशातल्या कानाकोपऱ्यातून साधू संत सगळे त्या अयोध्येमध्ये आजच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित आहेत. योगायोगाने आपल्या पंढरपुरामधील वारकरी संप्रदायातील जी दिग्गज महाराज मंडळी आहेत, फडकरी मंडळी आहेत, अनेक फडांना प्रत्यक्ष आमंत्रण राम मंदिर ट्रस्टतर्फे आलेलं आहे आणि त्यामुळे अनेक जण तिथं उपस्थित आहेत. मी पहिल्या दिवशी बोललो आपल्या घरातून सुद्धा माझे वडील बंधू हरिभक्तीपरायण यशवंत महाराज तिथं अयोध्येमध्ये आपल्या बोधले महाराजांच्या फडाचे प्रतिनिधी म्हणून तिथं गेलेले आहेत. आणि मग इतकी सगळी मंडळी तिथं उपस्थित आहेत. आणि आजच्या या पवित्र पर्व काळावर या ठिकाणी आज बरोबर आता तिथं तयारी आहे आणि आता अवघ्या काही मिनिटामध्ये रामचंद्र प्रभूंची मूर्ती त्या मूळ स्थानावर त्या ठिकाणी बसणार आहे की जिथं प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे, अवतार झालेला आहे. त्या जन्माची कथा मगाशी मी रामायणामृतामध्ये आपल्याला सांगितली की राम जन्म म्हणजे नेमकं काय असतो, राम अवतार म्हणजे नेमकं काय असतो. त्या अवताराबद्दल मगाशी मी बोललो. तर तोच प्रभू रामचंद्र आज मूर्ती रूपाने त्या ठिकाणी आज स्थापित होत आहेत आणि ती मूर्ती समस्त भारतीयांच्या हृदयामध्ये आज कोरलेली आहे. आणि मला असं वाटतं की या पर्व काळावर रामरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करावी, आमच्या हृदयामध्ये हृदयी प्रगटले आज जे रामरूप आहे ना
ते हृदयामध्ये प्रगटलेलं रामरूप अखंड राहावं एवढी प्रार्थना आपण त्या रामरायाच्या चरणी या ठिकाणी करू. अत्यंत प्रसन्नतेमध्ये आनंदामध्ये या ठिकाणी तो सोहळा संपन्न होतो आहे. मला 2 आज क्षण आहेत. एक तर रामरायाची मूर्ती स्थापना होते आहे आणि माझ्या आजोबांची आज पुण्यतिथी. असा दोन्ही अंगाने हे कीर्तन असल्यामुळे या अभंगाची योजना त्याच्याकरता केली. कारण या अभंगातलं पहिलं चरण हे संतांचं वर्णन करणार आहे आणि या अभंगाचं दुसरं चरण हे रामाचं वर्णन करणार आहे. आणि म्हणून संत चरण रज लागता सहज हे माझ्या आजोबांच्या दृष्टीने बोललो आणि मग राम नामे उपजे आवडी हे रामरायाच्या दृष्टीने बोललो. आणि तर बघायला गेलं तर हे दोन्ही मी आपल्याच दृष्टीने बोललो. खरं बघायला गेलं तर हे आपल्याला व्हावं त्यांच्या दृष्टीने. त्यांना काय, खरं तर संतांच्या पायाखालची माती आपल्याला लागावी, रामनामाविषयीची आवड आपल्या मनात निर्माण व्हावी. जे तुकोबारांनी सांगितलं ते आपल्या हृदयात यावं या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. शेवटची चाल म्हणायची म्हणा. तुका मने साधन सुलभ गोमाटे, तुका मने साधन सुलभ गोमाटे, तुका म्हणे 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 साधन सुलभ गोमाटे, परी उपस्थिते पूर्व पुण्य, परी उपस्थिते पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, परी उपजते पूर्व पुण्य, परी उपजते पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, सुखा घडो घडी वाढू लागे, सुखा घडो घडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी. मानको जीवोधराज, मानको जीवोधराज, मानको जीवोधरा, मानको जीवोधरा, मानको जीवोधराज, 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 मानको जीवोधराज. मानको जीवोधराज, मानको जीवोधराज. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळाचा गावे विनंती माझी, सांगावे विनंती हो सकळाचा
विनंती माझी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाचे रंग बोलावितो वैकुंठाचे रंग बोलावितो वैकुंठाचे रंग बोलावितो वैकुंठाचे रंग बोलावितो वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग अंत काळी विठू आम्हा खाली बसा उठू नका कुणी काळी विठू आम्हासी पावला काळी विठू आम्हासी पावला काळी विठू आम्हासी पावला कोणी सैत झाला गुप्त तुका झाला गोका तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी रंग बोलावितो जागेवरच फुलं टाका पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज महाराज की जय प्रभु राम प्रभु रामचंद्र भगवान की जय बोलिलेले कुरे वेडे वापुडे उदरे महाराज महाराज हा नाही विचारिला अधिकार म्या राज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राजमापराध महाराज हे पहा बरोबर 12:29 रामचंद्र प्रभूंची मूर्ती स्थापना होणार आहे आणि आता फक्त अर्धा मिनिट राहिलाय आणि त्यामुळे त्या काळामध्ये तिथं मूर्ती स्थापना होत राहील. आपण इथं 1 मिनिट फक्त भजन करू आणि मग आरती होईल. श्रीरामाचं भजन. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सर्वांनी टाळी वाजवा. जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय ओ श्रीराम जय राम जय जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम
राजा राम 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 सीता राम राम ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हे राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम हे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम ओ श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय